नाइक असलम शेख और सदगिरी नाइक के साथ तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं। और इस मुकाबले के बाद जो कि वुमेन्स फाइनल का मुकाबला खेला जाएगा 3 बजे और 4 बजे खेला जाएगा। इस सीएम ट्रॉफी का मेगा फिनाले 2 बजे यहां पर हो जाएगा लंच ब्रेक। लेकिन उससे पहले कौन सी दूसरी फाइनलिस्ट टीम होती है ये तय करने वाला ये मुकाबला खर्रम ब्रदर्स परवरिम और मेंशन बॉयज शिवोलीम के बीच में। टॉस का फैसला हो चुका है और टॉस का बॉस खर्रम ब्रदर्स परवरिम की टीम टॉस जीती है और पहले फील्डिंग करने का फैसला किया है। और मेंशन बॉयज की टीम जो कि बल्लेबाजी का न्योता स्वीकार करते हुए। दोनों टीमों की बात की जाए तो सुयोग कांदोलकर जो कि परवरिम के टीम में मौजूद है और साथ साथ एसके जॉगिंग से बिलोंग करने वाले खिलाड़ी पुंडलिक कोरगांवकर, शुभम झा और राजदीप कुंडईकर, ये 3 महत्वपूर्ण खिलाड़ी इस टीम में मौजूद है। यानी कि मुकाबला अच्छा होगा, इसमें कोई दौरा नहीं है। सीएम ट्रॉफी 2021 ये दिसंबर का आखिरी बड़ा प्रतियोगिता और ऐतिहासिक टूर्नामेंट रहा है। थैंक यू डीजे थैंक यू डीजे। दोस्तों आप क्रिकेट का माहौल देख ले रहे कि उसके बीच एक आपको एक बात बताना चाहूंगा। मुख्यमंत्री रोजगार योजना के तहत एडीसी के अंतर्गत चिराग राणे में यहां पर फ्रूट रोल का जो कि ओपनिंग होने वाला है और इसके लिए उन्होंने शुक्रिया अदा कर दिया है। तो इस गोवा राज्य के मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद जी सावंत, यानी कि रोजगार खिलाड़ियों के साथ साथ रोजगार का भी दालन यहां पर खुला कर दिया है डॉक्टर प्रमोद सावंत ने। धन्यवाद प्रमोद जी सावंत, आपको यहां से दिया जा रहा है चिराग राणे के ओर से। और इस बार और पिच डिलीवर है, इस बार खेल दिया गेंद तारामंडल को चीरती हुई स्टैंड एंड डिलीवर, इट्स अ डेज। थैंक यू डीजे। नीलेश के बल्ले से निकलता हुआ तगड़ा शॉट, आक्रामक अटैक इज द बेस्ट डिपेंड, ऐसा कहा जाता है क्रिकेट की भाषा में और यही परिभाषा यहां पर सुयोग की गेंदबाजी के ऊपर। अपनी पहली गेंद का सामना कर रहे थे, शुरुआत अच्छी कर रहे अपने बल्ले के साथ सुयोग। फिर एक बार निकलते हुए पटकी हुई गेंद और इसके ऊपर एक बेहतर हुक्का स्ट्रोक, गेंद बैक टू बैक सिक्सर, सेकंड मैक्सिमम ऑफ द ओवर। थैंक यू डीजे। सेमीफाइनल, दूसरे सेमीफाइनल का आगाज
किस तरह से होना चाहिए, पावर प्ले में किस तरह की बल्लेबाजी होनी चाहिए, इसका परिपूर्ण अभ्यास करते हुए ये प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर शानदार बल्लेबाजी करे। सिंगल बनाया रजत ने, उसके बाद नीलेश ने बैक टू बैक छक्के यहां पर लगा दिए एक तगड़े शॉट के लिए। गेंद काफी दूर निकली है, गेंदबाज की ने पटकी हुई गेंद थी, उछाल ज्यादा था, उसके ऊपर एक तगड़ा शॉट लगा दिया, चाबुक शॉट जिसे कहा जाता है। गेंद देखते देखते सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए निकली। ओ इस बार खेलना चाहते थे, बल्ले के अंदरूनी किनारे से लगे, प्रयास अच्छा था, बल्ला पहले घुमा चुके थे, गेंद थोड़ी देर से आई, शायद धीमी गति का प्रयास। जो गेंदें तेज डाली है उसके ऊपर 2 तगड़े शॉट खाए हैं, उसके बाद सूझबूझ भरी गेंदबाजी, इसलिए कहा जाता है सुबह का भूला अगर शाम को वापसी करे तो उसे भूला नहीं कहते। ओह इस बार फिर एक बार लगातार थर्ड मैक्सिमम ऑफ द ओवर। डीजे ढूंढते रह जाओगे गेंद को, लेकिन आप तो गाना ढूंढ रहे हो। थैंक यू, क्या बेहतर स्ट्रोक था, आसमान में गेंद चली गई थी, शायद एयर होस्टेस को हाय हेलो करते हुए गेंद सीमा रेखा के बाहर। तीसरा छक्का इस ओवर में निकलता हुआ और फिर एक बार निश्चित रूप से और यॉर्कर लेग की गेंद ब्लॉकल में डाले हुए थे, जो ओवर चाहिए था बड़ा ओवर पावर प्ले का वो ओवर निकला। पहले ओवर में निकले हैं 19 रन बगैर किसी नुकसान पर। टॉस जीता कर्रम ब्रदर्स और परवरिम टीम ने, पहले फील्डिंग करने का फैसला, लेकिन ये फील्डिंग करने का फैसला आपका गलत है, ये शायद ये प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर बताते हुए नजर आ रही है। 19 रन 3 छक्के के साथ बगैर किसी नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए मेंशन बॉयज शिवलिंग की टीम दूसरे सेमीफाइनल के इस पहले ओवर की समाप्ति के बाद। थैंक यू। पहला ओवर पावर प्ले का यहां पर निकल चुका है, 19 रन निकले और गेंदबाजी में रोहित हरदनकर ये गेंदबाज आते हुए ऑलराउंडर खिलाड़ी है और देखना पड़ेगा अब इस बार हटकर खेलने की कोशिश, शायद टिप्पा गिरने के बाद थोड़े से बाहर की तरफ निकली। और जब आप क्लोज कीपिंग करते हैं ना तो विकेट कीपर आपके लिए हेलमेट कंपलसरी है, अगर आप हेलमेट कंपलसरी नहीं पहनोगे तो आपको पीछे ही रुकना पड़ेगा, कोई जोखिम नहीं लेनी है आपको। इस मैदान के ऊपर बहुत सारे इंसिडेंट्स निकल चुके हैं, आपसे दरख्वास्त है विकेट कीपर कप्तान के साथ आपको हेलमेट पहनकर क्लोज कीपिंग करनी पड़ेगी। खुद की जिम्मेदारी खुद लेनी है भाई, आपको कोई जोखिम लेना नहीं है। इस मैदान के ऊपर अनहोनी होना ऐसी आशा करते हैं और ले चलते मैदान के अंदर। अच्छी गेंद निकली, पहली बिंदी गेंद निकली रोहित हरदनकर गेंदबाजी के मोर्चे पर और स्ट्राइक पर है बल्लेबाज रजत। शॉट डिलीवर, इस बार खेल दिया एक शानदार स्ट्रोक कवर की दिशा से, गेंद सीमा रेखा के बाहर, कवर पॉइंट बाउंड्री की दिशा से एक नजाकत भरा स्ट्रोक। पहले 3 छक्कों में देखी ताकत, यह है नजाकत, बल्ले से निकली सही नसीहत। डीजे थैंक यू डीजे, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, चौके के साथ निकलता हुआ टोटल अब 23 रन बगैर किसी नुकसान पर। शानदार जानदार आक्रामक शुरुआत मैदान के बीच में।
शॉट डिलीवरी, ये तो भाई कहने वाली बात है। चाय पीते, अखबार पढ़ते, उसके बाद भी ये शॉट लगा देते तो उसके ऊपर लिखा होता इट्स 600 डीज टाइम। थैंक यू डीजे, बहुत बेहतरीन स्ट्रोक निकला चौवा। उसके बाद उस चौवे में थी नजाकत, इस शॉट में थी ताकत। यह है बल्लेबाज की सही नसीहत। इसे कहा जाता है क्रिकेट अटैक इज द बेस्ट डिफेंस। और यही आपने देखा, पहले ओवर में अटैक किया था नीलेश ने, अब उनके नक्शे कदम के ऊपर बहती गंगा में हाथ धोना किसे कहते हैं भाई, इसे कहा जाता है। और यही आपने देखा इस मैदान के बीच में, बड़े मियां तो बड़े मियां, छोटे मियां सुभान अल्लाह, क्या बेहतरीन शौक। फिर एक बार भाई, आपको सिर्फ काम बचा है दर्शक का, गेंद को बाहर से अंदर फेंकने का। डीजे थैंक यू डीजे। क्या सोचा था कप्तान ने, टॉस जीतेंगे, फील्डिंग कर लेंगे, पहले दौर में कम रन देंगे, दबाव में विकेटें बिखरेगी, लेकिन हो गया ये उल्टा फेर। ये है क्रिकेट का खेल, इसलिए इसके ऊपर करोड़ों से ज्यादा लोग फिदा है दोस्तों। और इस मैदान के ऊपर देखते हुए ये जिस तरह की बल्लेबाजी हो रही है, सेमीफाइनल का मुकाबला घमासान होगा। इस मैदान के बीच में लड़ाई अभी जारी है, 5 लाख की बारी है, नगद राशि किसके पॉकेट में चली जाएगी ये तय करने के लिए फाइनल का मुकाबला। लेकिन फाइनल में प्रवेश करने के लिए सेमीफाइनल जीतना बहुत ही जरूरी। यार करलिंग की गेंद इस बार खेल दिया, सिंगल जरूर निकलेगा। खुद गेंदबाज रोहित भाग रहे हैं, लेकिन इस ओवर में अब तक निकले हैं 1 छक्का और 2 चौके अब तक निकलते हैं। टोटल अब जो कि पहुंचता हुआ 34 रन स्कोर बोर्ड पर। क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी, धुआंधार बल्लेबाजी, विस्फोटक बल्लेबाजी, अटैकिंग बल्लेबाजी मैदान के अंदर। और दर्शक यही चाहते हैं, छक्के चौके जीतने के लिए मैदान के ऊपर दर्शक उपस्थित रहते हैं। जो दर्शक इस मुकाबलों को देख रहे हैं यूट्यूब के माध्यम से, साथ साथ मैदान के ऊपर उपस्थित दर्शकों को सीएम ट्रॉफी से, कमेंट्री बॉक्स से हमारा प्यार भरा नमस्कार। ले चलते हैं रोहित, फिर एक बार। ओ ये स्लोवर वन, ये नकल गेंद थी, टिप्पा गिरने के बाद बाहर की तरफ निकली। इंतजार कर रहे थे फेस का, थोड़ी सी धीमी फेंकी हुई गेंद और समाप्त हुआ दूसरा। 2 ओवरों का खेल समाप्त, 34 रन 17 के औसत से। पहले ओवर में निकले थे 19 रन, इस ओवर में निकले 15 रन। अभी भी 24 गेंदों का खेल बाकी है। और जिस तरह से मंजर गुजर रहा है, जिस तरह से बल्लेबाजी हो रही है, शायद 70 का आंकड़ा ध्यान में रखकर बल्लेबाजी करेंगे। देखने वाली बात होगी, क्या वापसी करा पाएंगे गेंदबाज, क्या ब्रेक थ्रू दिला पाएंगे अपने टीम के लिए, क्या मेंशन बॉयज जो कि आग बगोली बल्लेबाजी कर रहे हैं उसके ऊपर ठंडा मलम लगाने की कोशिश होगी। ये तो आने वाला समय तय करेगा। लेकिन गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ पहला, और गेंदबाजी के मोर्चे पर उद्देश्य हरदनकर गेंदबाजी के मोर्चे पर और स्ट्राइक पर रहेंगे रजत। क्या मुकाबला है, एक तरफ है व्हाइट जर्सी, दूसरी तरफ है येलो और ग्रीन जर्सी का मिलाप। ओ इस बार खेलना चाहते थे, ब्लाइंड स्ट्रोक निकले हैं रन के लिए, रनआउट का खतरा, डायरेक्ट हिट शायद होती तो 19-20 का मामला बन जाता। अंपायर का इशारा जब तक लेग बाइट्स का आ जाए, टोटल में बढ़ोती, टोटल पहुंचता हुआ 35 रन। कैसे बने, उससे ज्यादा कब और कितने बने, इसके ऊपर हार और जीत का फैसला हो जाता है। तो पहले सेमीफाइनल के मुकाबले के बारे में बादल अगर बात की जाए तो उस सेमीफाइनल में आखिरी ओवर जो डाला था पहले इनिंग में, उसमें जो 8 रन निकले वो काफी यहां पर निर्णायक साबित हो गए दूसरी इनिंग में।
ओ ये अच्छी गेंद ब्लॉकल में डाली थी, टिप्पा गिरने के बाद निकले विकेट कीपर के हाथ में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान पर अपनी टीम को वापसी कराने की कोशिश गेंदबाज कर रहे हैं। उद्देश्य, इनका उद्देश्य सफल होता है या नहीं ये देखने वाली बात होगी, लेकिन अब तक की इस ओवर की बात की जाए, ठीक ठाक लाजवाब गेंदबाजी। ओहो, ये लॉन्ग ऑफ के ऊपर से रुकना हम नहीं जानते, चलना हमारा काम है, बल्लेबाज हमारा नाम है, अंजाम देना काम है। छक्के के बदले टोटल अब पहुंचा 41 रन के ऊपर। वेट 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 वेट, गेंद वापस आ चुके हैं और जिस छक्के की तलाश थी वो छक्का मात्र निकलता हुआ 41 विदाउट लॉस। ओ ये फुल टॉस स्लोअर वन डालने की कोशिश, लेकिन लेग स्टंप से बाहर, वाइड का इशारा आता हुआ अतिरिक्त रन के साथ टोटल पहुंचा 42 रन, 42 विदाउट लॉस। थर्ड ओवर इन प्रोग्रेस। क्या मुकाबला है, गेंदबाज के ऊपर पूरी तरह से हावी हो चुकी है बल्लेबाजी। फुल टॉस डिलीवरी, गेंदबाज के सर के ऊपर से लॉन्ग ऑन की रीजन में, लेकिन खिलाड़ी वहां पर तैनात, गेंद को फील्ड करे, थ्रो करे, एक और सिंगल निकलता हुआ, और इस सिंगल के साथ साथ टोटल अब पहुंचा 43 रन, 43। बेहतरीन बल्लेबाजी, पहले विकेट के लिए अच्छी साझेदारी इस मुकाबले के दौरान। यॉर्कर की गेंद जमीन के सहारे मैदान की दिशा में खेला, खिलाड़ी जब तक आए उसको फील्ड करे और एक सिंगल निकलता है। जानते हैं दोनों बल्लेबाज इस ओवर में एक छक्का लग चुका है, बड़ा ओवर बन चुका है, टोटल पहुंचा है जो कि 44 रन, 44। और कोई गड़बड़ नहीं, अपनी टीम को 70 के आसपास का टोटल खड़ा कर देना, यही इरादा है इन दोनों बल्लेबाजों का। खेलना चाहते थे दूर से, लेकिन ऑफ स्टंप से बाहर, वाइड का इशारा आता हुआ, अतिरिक्त और एक सिंगल खाते में जोड़ता हुआ, और अतिरिक्त सिंगल के साथ साथ टोटल में बदलाव, टोटल जो कि यहां पर पहुंचता हुआ 45 रन स्कोर बोर्ड पर। ओ ये फुल टॉस डिलीवरी, शायद देखना पड़ेगा, गेंद सीमा रेखा के बाहर निकलती हुई 22 का 4 रन यहां पर खाते में लिखे जाएंगे। टोटल यहां पर पहुंचा हुआ 49 रन, 49। 3 ओवरों का खेल समाप्त होता हुआ, 22 के चौके के साथ ओवर समाप्त, 3 ओवरों का खेल समाप्त यहां पर, और उद्देश्य के इस ओवर में निकले भी 15 रन। क्या होगा आने वाले 18 गेंदों में, किस तरह से घटेगी बल्लेबाजी, किस तरह से होगी गेंदबाजी, क्या 70 का आंकड़ा मुकम्मल हो पाएगा, क्या 70 के आंकड़े से कुछ चमत्कार यहां पर हो पाएगा, क्योंकि चमत्कारों को नमस्कार करने वाली इस क्रिकेट की दुनिया में चमत्कार बार बार वो नहीं करते, और जब जब चमत्कार हुआ है रुपेश, उस चमत्कार को याद रखा जाता है। क्या होगा, ले चलते हैं बचे हुए आधे और 18 गेंदों के लिए आमंत्रित करते हैं, और एक बेहतरीन मराठी की आवाज गोरे चिटनीस फ्रॉम सावंतवाड़ी को यहां पर आमंत्रित करता हूं, और मैं इस इनिंग से विदा लेता हूं। धन्यवाद। फायनलीक पावला मडकय अश्वी साऊथ गोवाचे तुमका 4 प्लेयर घेवपाक मेळटा फायनलीक। साऊथ गोवाचे जे सीएम ट्रॉफीक ऑलरेडी खेळा आणि रजिस्टर आसा, तशेंच हेंच्या भितर जो कोण फायनलीक पावतलो नॉर्थ गोवा, तांकां नॉर्थ गोवाच्यान 4 प्लेयर घेवपाक मेळटले, पूण सीएम ट्रॉफीक रजिस्टर आसपाक जाय आणि ते प्लेयर सीएम ट्रॉफी खेळायला आसपाक जाय। धन्यवाद रुपेश, धन्यवाद जय। पहिल्या 3 षटकात विस्फोटक फलंदाजी आणि त्याचं रूपांतरण 3 षटकात तब्बल 45 धावांचा टप्पा गाठण्यात यश संपादन करतोय तो मात्र मेन्शन बॉयज शिवलिमचा संघ। चौथ्या षटकाला सुरुवात, पहिल्या चेंडूवर हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका, फसलेला फटका थेट जाऊन विसावतोय तो मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, त्याच्याकडनं कोणतीही चूक करत नाहीये आणि जमलेली सलामीची जोडी मात्र फोडण्यात यश संपादन करतोय तो गोलंदाज रोहित। ज्या सफलतेने ज्या उद्दिष्टाने तो या ठिकाणी गोलंदाजीसाठी आले होता चौथ्या षटकात, या षटकाची मात्र आपल्या संघासाठी एक सुरुवात चांगली करून देतोय। पहिल्या चेंडूवरती एक जमलेली सलामीची जोडी, ज्या जोडीनं 45 धावांची भागीदारी केली ती फोडण्यात मात्र यश संपादन करतोय। माघारी पाठवतोय तो फलंदाज रजतला, 1 चौकार 2 षटकारानं 17 धावांची खेळी खेळून रजत मात्र माघारी परततोय। 45 धावा 1 गडी बाद,
अशी धावसंख्या चौथ्या षटकाचा खेळ आता मात्र प्रगतीपथावरती. पहिल्या षटकात 19 धावा, त्यानंतरच्या षटकात तब्बल आमचे गुणलेखक सांगतात पहिल्या षटकात 19, त्यानंतर 15 आणि पुन्हा एकदा 15 अशी धावसंख्या जमवण्यात यश संपादन केली होते. सुरेख फटकेबाजी. 49 धावा, माफ करा, 49 धावा बिनबाद, एक गडी बाद. चौथं षटक प्रगतीपथावरती. 49 अशी धावसंख्या धावफलकावरती. नवीन फलंदाज शुभम मैदानामध्ये आलेला षटकारानं या ठिकाणी आपल्या डावाचा आगाज करतोय. उत्तुंग षटकार शुभमच्या बॅट मधून. सीएम ट्रॉफी ब्रँडेड षटकार. एसके जॉगिंग संघाचा हा खेळाडू शुभम झा. गोवा क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर खेळाडू या नावानं परिचित असलेला शुभम आल्या आपल्या डावाची सुरुवात षटकारानं करतोय. जी सुरुवात त्या ठिकाणी सलामीवीरांनी केली होती त्या पायावरती कळस रोवण्याचं काम या ठिकाणी शुभम करतोय. आपले इरादे त्याने आक्रमक इरादे स्पष्ट केलेत. मेन्शन बॉय शिवोली मतदारसंघाचा हा संघ खेळतोय खर्रेम ब्रदर्स परवरी या मतदारसंघाविरुद्ध. दुसरा उपांत्य फेरीचा अर्थात सेमी फायनलचा सामना कोण ठरेल? मडकई संघाविरुद्ध पोचणारा अंतिम सामन्यात दुसरा संघ हे या सामन्याच्या निकालानंतर या मैदानावरती स्पष्ट होईल. पुढच्या चेंडूवरती एक धाव, 56 अशी धावसंख्या धावफलकावरती परिवर्तित होते. 56 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शुभम वैयक्तिक आपल्या 7 या धावसंख्येवरती एक उत्तुंग षटकार आल्याला जो ठोकला होता रोहितच्या गोलंदाजीवरती तो आता नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक मात्र सुपूर्द करतो तो निलेशच्या हातामध्ये. ज्या निलेशनं आतापर्यंत 4 उत्तुंग षटकार ठोकलेत तो निलेश उंचपुरा असा फलंदाज स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय. सामना करेल रोहितच्या गोलंदाजीचा. धावसंख्या 56 धावांचा टप्पा गाठताना दिसतोय. चौथं षटक प्रगती पथावरती. एका गड्याच्या मोबदल्यात 49 अशी धावसंख्या असताना सलामीची जोडी गारद पहिला गडी गारद झाला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बघा फसतोय. थोडासा गतीमध्ये बदल घडवून आणतोय. गतीमध्ये चेंज ऑफ पेस म्हटलं जातं अशा पद्धतीचा चेंडू फेकला जातो तो गोलंदाजाकडनं. त्याला माहिती आहे की जर त्याच्या अचूक गतीने चेंडू टाकला तर क्षमता आहे निलेशकडे मोठे फटके खेळण्याची. त्यामुळे गतीमध्ये थोडासा बदल घडवून आणतोय आणि निलेशला मात्र त्या ठिकाणी बुचकाळत टाकतोय. प्रयत्न असफल, चेंडू निर्धाव आणि धावसंख्या स्थिरावलेली 56 वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बघा. चेंडू खेळायचा होता त्याला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा त्या ठिकाणी गोलंदाजाकडनं. सलगचे 2 चेंडू रोहित निर्धाव टाकतोय तो मात्र निलेशसाठी. एकंदरीत पहिल्या 4 षटकांचा खेळ संपतोय. एका गड्याच्या मोबदल्यात 56 अशी धावसंख्या त्या ठिकाणी मेन्शन बॉयज शिवोलीम संघाची खेळते खर्रेम ब्रदर्स परवरीन संघाविरुद्ध दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये. डीजे धन्यवाद डीजे, धन्यवाद. गोलंदाजीच्या मोर्चावरती पुन्हा एकदा सुयोग हा गोलंदाज येताना दिसतोय. सुयोग यानं वैयक्तिक आपल्या पहिल्या षटकात तब्बल 19 धावा ज्याच्या गोलंदाजीवरती कुठल्या होत्या तोच सुयोग पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघातर्फे 5वं षटक घेऊन सामना करतोय शुभम झा. पहिल्या चेंडूवरती फाईन लेग सीमा पार. षटकारानं वेलकम बॅक सुयोग असा या ठिकाणी सीएम ब्रँडेड षटकार. डीजे
शुभम या ठिकाणी सुयोगचं मात्र षटकारानं स्वागत केलंय. दुसरं षटक वैयक्तिक कोटातलं आणि सांघिक 5वं षटक घेऊन सुयोग मैदानात आला होता. पहिल्या षटकात तब्बल त्याने 19 धावांची लयलूट सुयोगच्या गोलंदाजीवरती केली होती आणि या नवीन षटकात देखील या ठिकाणी षटकारानं त्याचं स्वागत केलेलं शुभमने आपलं आक्रमक इरादे स्पष्ट केलेत. पुन्हा एकदा पुढे सरसावतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो, बॅटची आतली काढा लागते, चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रात. जोपर्यंत डीप मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय, चेंडू अडवतोय, परतीची फेक होत आहे गोलंदाजाच्या दिशेनं, तोपर्यंत 1 धाव मात्र सहज गतीने धावून पूर्ण केली आहे. स्ट्राईक आता मात्र सुपूर्द केले ते निलेश हातामध्ये. ज्या निलेशनं 4 उत्तुंग षटकार खेचले तो निलेश स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय. सामना करेल सुयोगच्या गोलंदाजीचा. धावसंख्या 63 धावांवरती पोहोचली आहे. निलेश पुन्हा एकदा एक जोरदार फटका खेळतोय, चेंडू त्या ठिकाणी काऊ कॉर्नरच्या दिशेने पहिली धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी हानाची परिस्थिती, परंतु दुसऱ्या बाजूने सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. योग्य ताळमेळ, योग्य समन्वय त्या ठिकाणी 2 फलंदाज दरम्यान. मैदानावरती आपण बघितलं की शुभमचा इरादा 2 धावांचा होता, परंतु निलेश तयार नव्हता. शुभमनं निलेशला दुसरी धाव घेण्यासाठी भाग पाडलं. अखेर शेवटच्या प्रयत्नात निलेश देखील आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. एकंदरीत 2 धावा मिळत आहेत, सांघिक 2 धावा त्या ठिकाणी मेन्शन बॉयज शिवोली संघाला. 65 धावांचा टप्पा आतापर्यंत शिवोली बॉयज संघ गाठतोय. 5वं षटक हे प्रगतीपथावरती. समालोचन करत असताना मगाशी आमचे साथी समालोचक जय भोसले म्हणाले 70 धावांचा टप्पा गाठावा लागेल. 70 तर सहज गतीने गाठेल आणि त्यानंतरच्या ज्या धावा असतील त्या निश्चितपणे या सामन्याचा विचार केला तर ह्या बोनस स्वरूपात गणल्या जातील, यात काही वावग ठरू नये. आखूट टप्प्याचा चेंडू, फसलेला फटका, चेंडू हव्यामध्ये, चेंडू खाली येतो. यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये, माघारी परतावं लागतंय निलेशला. दुसराही सलामीवीर आता मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. दोन्ही सलामीवीर मैदानाच्या बाहेर. दुसरा हादरा डीजे कडे वळच्या. 65 धावा धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करताना मेन्शन बॉयज शिवोलीम डीजे. 4 षटकाराने 27 धावांची सजलेली खेळी मात्र निलेशची या ठिकाणी संपुष्ट देते. जोरदार टाळ वाजवून निलेशचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. अतिशय सुरेख फलंदाजी, फटकेबाजी मी तर म्हणतो आपल्या संघासाठी. मेन्शन बॉयज शिवोलीम संघासाठी करतोय तो निलेश. एक विस्फोटक फलंदाज माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज येतोय तो विन्सी. मैदानामध्ये साथ देण्यासाठी शुभमची. ज्या शुभमनं 2 चौकारांशी वैयक्तिक 14 धावांचा टप्पा गाठलाय तो शुभम स्ट्राईक एंडवरती. क्षेत्ररक्षण सजवलेलं पाहतोय, कोणता क्षेत्ररक्षक कोणत्या ठिकाणावरती, कोणता क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ आहेत, कोणत्या ठिकाणी गॅप आहे याची पाहणी करतोय. फटका खेळतोय कव्हरच्या डोक्यावरून. सरळ पुन्हा एकदा सीमा पार. सीएम ट्रॉफी ब्रँडेड षटकार डीजे. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 70 धावांचा टप्पा गाठत 71 धावांवरती येऊन पोहोचले. या चेंडू अगोदर शुभमनं पाहिलं की क्षेत्ररक्षक जे सीमारेषेजवळ आहेत ते अगदी त्या ठिकाणी लेग साइडच्या ऑन साइडच्या दिशेने, ऑफ साइडला मोठी गॅप आहे, त्या गॅप मध्ये चेंडू धाडतोय मैदानाबाहेर 6 धावांसाठी. धावसंख्येत मोठा बदल. धावसंख्या 71 धावांवरती येऊन पोहोचते 2 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक प्रगतीपथावरती. पहिल्या षटकात थोडासा महागडा ठरलेला सुयोग दुसऱ्याही षटकात आपल्या वैयक्तिक थोडासा महागडा ठरतोय. या षटकाचा विचार केला आमचे गुणलेखक विराज सांगतात की आतापर्यंत तब्बल 15 धावा सुयोगच्या या षटकात कुठल्या आहेत. त्या प्रतिस्पर्धी संघ मेन्शन बॉयज शिवोलीम संघाने. पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघा स्वीप करण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धार होतोय. षटक संपतोय. 15 धावांचा एक थोडंसं महागडं षटक सुयोगचं पुन्हा एकदा संपुष्टात येत आहे. 5 षटकांचा खेळ संपतोय. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा मेन्शन बॉयज शिवोलीमचा संघ गाठतोय 71 धावांचा टप्पा. 2 गाड्यांच्या मोबदल्यात खेळतोय खर्रेम ब्रदर्स परवरेम संघावरत डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. डावातील पहिल्या डावातील अंतिम षटक.
वैयक्तिक कोट्यातलं विकासचं मला वाटतं पहिलं षटक आणि संघातर्फे या डावातील अंतिम षटक घेऊन सज्ज होताना दिसतोय तो गोलंदाज विकास. सामना करतोय स्ट्राईक एंड वरती तो विन्सी. विकासच्या गोलंदाजीचा विन्सी सामना करेल. पहिला चेंडू मोठा फटका त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. डीप स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय, चेंडू ओढवतोय, चपाईनं परतीची फेक होते, तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव मिळते. एका धावेनं विन्सी आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. संघाची धावसंख्या 72 वरती नेऊन ठेवतोय. अंतिम षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा विचार केला या दुसऱ्या उपांत्य फेरीचा अर्थात सेमी फायनल राऊंडचा सामना कुडचडेच्या या सुंदर मैदानावरती. पुन्हा एकदा पुढे सरसावत एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय शुभम झाचा. शुभम झाचा प्रयत्न येणाऱ्या गोलंदाजांवरती एक मोठा आक्रमक फटका खेळावा, प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीवरती अतिरिक्त दबाव टाकावा, हा प्रयत्न शुभम झाचा आतापर्यंत मात्र बऱ्यापैकी यशस्वी ठरलेला दिसतोय. यावेळी त्याने प्रयत्न केला होता विकासच्या गोलंदाजीवरती एक मोठा फटका खेळण्याचा, परंतु विकास दुसऱ्या बाजूने चतुरस्त्र अशी गोलंदाजी करतोय, साप चकवतोय पहिल्या प्रयत्नात, तो मात्र फलंदाज शुभमला. पुन्हा एकदा अतिशय सुरेख गोलंदाजी. मी तर म्हणतो अंतिम षटकात धावा रोखण्यासाठी ज्या पद्धतीची गोलंदाजी गोलंदाजांनी केली पाहिजे तशाच रीतीची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ती मात्र गोलंदाज विकास कडनं. पहिल्या चेंडूवर एक सिंगल, त्यानंतरचे 2 चेंडू शुभम सारख्या एका कसलेल्या फलंदाजाला तो डॉट घालवतो, निर्धाव टाकतोय. सलगचे 3 चेंडू त्या ठिकाणी निर्धाव फेकले जात आहेत आणि दुसऱ्या प्रयत्नात धावबाद होतोय, आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय त्या ठिकाणी तो मात्र शुभम. 3 चेंडू त्याने निर्धाव घेऊन काढले अंतिम षटकातील, त्यामुळे धावसंख्या स्थिरावलेल्या स्थितीमध्ये 72 धावांवरती स्थिरावलेल्या परिस्थितीमध्ये तिसरा गडी देखील माघारी परतलेला. कॉमेंट्री बॉक्स कडनं सामना सुरुवातीला ज्यावेळी प्रेडिक्शन झालं होतं 70 धावांचं, ते प्रेडिक्शन या ठिकाणी अगदी तंतोतंत मैदानावरती पाहायला मिळत आहे. 72 धावा अजूनही यानंतर केवळ आणि केवळ 2 चेंडूंचा खेळ बाकी. 72 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील पहिल्या डावातील अंतिम षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती. 72 धावा 3 गडीबाज. स्ट्राईक एंड वरती विन्सी, तर त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज शुभमच्या जागेवरती शंकर मैदानावरती नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंड वरती विन्सी सज्ज सामना करतोय विकासच्या गोलंदाजीचा. विकास तयार झालाय विन्सीसाठी. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू, सुरेख गोलंदाजी. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत एकच धाव विकासनं पहिल्या 5 चेंडूवरती खर्ची घातली. का विकासला या अगोदर गोलंदाजी दिली नाही हा प्रश्न पडावा, अशी गोलंदाजी या ठिकाणी या मैदानावरती या अंतिम षटकात फेकली जाते ती विकास नावाच्या या गोलंदाजाकडून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टो एंड लागतोय बॅटचा. काव कॉर्नरच्या दिशेने पहिली धाव पूर्ण केली होती, थ्रो तेवढासा सटीक नाही. दुसरीकडे त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला धावबाद करण्याची संधी, परंतु फंबल आणि ऐन मोक्याच्या क्षणी त्या ठिकाणी दबावाची परिस्थिती, दबावाच्या परिस्थितीमध्ये संतुलन ढासळतोय तो मात्र गोलंदाज. आणि या प्रयत्नात 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत मेन्शन बॉईज शिवोलीम संघाचे दोन्ही फलंदाज. 2 धावांच्या मोबदल्यात धावसंख्या 74 धावांचा टप्पा गाठत निर्णायक या सामन्यातील विजयासाठी 75 धावांचं आव्हान या ठिकाणी खर्रेम ब्रदर्स परवरी संघासमोर ठेवलं. ते प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर मेन्शन बॉईज शिवोलीम संघाने काय होईल, कोणता संघ या ठिकाणी या सामन्यात विजयी ठरेल, का दुसऱ्या बाजूने फलंदाजी करताना या 75 धावांचा यशस्वी पाठलाग करेल खर्रेम ब्रदर्स परवरीचा संघ, तर दुसऱ्या बाजूने जी कामगिरी फलंदाजीमध्ये चमकदार केली तशीच कामगिरी गोलंदाजीमध्ये करत दिमाखात अंतिम फेरीत मडकई संघाविरुद्ध दुसरा संघ ठरेल मेन्शन बॉईज शिवोली, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. आणि हे सांगण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक वालावल कुडा येथून आलेले तुमचे सर्वांचे लाडके बादल चौधरी यांना. आणि या सामन्यातून मी गुरुजींनीच तुम्हा सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो
भारतीय जनता युवा मोर्चा गोवा स्टेट यांनी आयोजित केलेल्या या भव्य रकमेच्या सीएम ट्रॉफी आज फायनल जातली सांजे 4 वरांचेर आणि 5 वरांचेर प्रेझेंटेशन सेरेमनी आसतली आणि त्या सेरेमनीक आमच्या गोंय राज्याचो सगळ्याचो लाडको मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत यांच्या हस्ते या सीएम ट्रॉफी 2 महिने चाललेल्या या 13 इव्हेंटाची सांगता जातली। तसेच आमचे गोंय राज्याचो भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष सदानंद शेठ टनावडे होई आसतलो। सगळे युवा मोर्चाचे अध्यक्ष समीर माद्रेकर तसोच जनरल सेक्रेटरी अखिल पर्रीकर, क्रिकेटीचो कन्वेयर रोहन गावस देसाई तसेच 40 मतदारसंघाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष सगळे पदाधिकारी आणि जे 13 इव्हेंटाचे स्टेटीचे कन्वेयर को कन्वेयर तसेच मतदारसंघाचे कन्वेयर आणि को कन्वेयर असे सगळे सांजे 5 वरांचेर हांगासर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी जातली। परत एकदा जी टीम फायनलीक पावला मडकय मतदारसंघाची तांकां परत एकदा याद करून दिता जी फायनल जातली 4 तेन्ना तुमकां साऊथ गोवाचे 4 प्लेयर जे सीएम ट्रॉफीक रजिस्टर आहा जे ऑलरेडी सीएम ट्रॉफी खेळलेले आसा ते 4 प्लेयर घेवपाक मेळटा। तशेंच जी ही मॅच चलता पर्वरी मतदारसंघ आणि शिवोले मतदारसंघ हांकांय सांगूंक सोदता जर तुमी फायनलीक पावली खंयची टीम जाल्यार तुमकां 4 प्लेयर एलाव मेळटा नॉर्थ गोवाचे जे ऑलरेडी सीएम ट्रॉफीक खेळलेले आसपाक जाय आणि आमचे सीएम सेल जी हे आसा थंय रजिस्टर आसलेले जाय। सो फायनल जातली ती 4 जातली आणि ती 8 वरीची आसतली। ओवर टू जय भोसले सॉरी बादल चौधरी। देव बरा करो गावाल्यांनो परत एकदा सीएम ट्रॉफीच्या महाअंतिम दिवशी दुसऱ्या सेमीफायनलच्या दुसऱ्या इनिंग मध्ये सगळ्यांचा हात जोडून स्वागत। सेमीफायनल म्हणजे एका मालवणी भाषेत लाखाचे 12,000 करणं म्हटलं जाता हैसर मात्र 5 लाखाचे 75 करणं खूपच लॉस करणारो व्यवहार। मालवणीत एक म्हणा जत्रा येतच असतात फिरणाऱ्या घोपान होया अगदी तसा जसा स्पर्धा सुद्धा होत असतात खेळणाऱ्या घोपान होया पण सीएम ट्रॉफी सारखी स्पर्धा वर्षातून एकदा होता ती खेळण्याची आणि जिंकण्याची संधी सुद्धा एकदाच मिळता। सध्याच्या घडीक गोवा राज्यातली सगळ्यात नंबर 1 ची स्पर्धा सगळ्यात मोठा बक्षीस 5 लाख रुपयांचा बक्षीस आतापर्यंत गोवा राज्यात टेनिस क्रिकेटसाठी कधी बघितलेलं नाही ता बक्षीस आणि त्याचबरोबर गोवा राज्यात मॅन ऑफ द सिरीज साठी आतापर्यंत कधी बुलेट बघितली नव्हती ती बुलेट सुद्धा आज बघूक मिळतली मॅन ऑफ द सिरीज साठी। टॉस जिंकलो ह्या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये कर्रेम बॉईज पर्वरी संघान पर्वरी मतदारसंघाचे गुणवान खेळाडू मैदानावर इले या सेमीफायनल मध्ये टॉस जिंकून घेतलेलो निर्णय अंगलट इलो आणि समोर 74 रन्सांचो डोंगर उभं रावलो मेन्शन बॉईज शिवोलीम संघाकडसून। शिवोलीम मतदारसंघाच्या ह्या गुणवान खेळाडूंनी 74चो डोंगर उभं केलो 75 रन्सांचो पाठलाग आणि 75 रन्सांचो पाठलाग करण्याच्या इराद्यान सलामीची जोडी मैदानात अनंत मांद्रेकर आणि रोहित हळदणकर। पहिलो चेंडू खेळण्याचा होतो प्रयत्न बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही चेंडू रावलो मेडन खूप मोठा टार्गेट असा 75 रन्सांचा 6 षटकांचो फक्त खेळ 36 चेंडू आणि 75 रन्सांचा टार्गेट। सामना जिंकण्यासाठी प्रत्येक ओव्हरीमध्ये 12.5 पेक्षा सुद्धा थोडासा जास्त रन रेट गरजेचा। पहिलो रन स्कोर शीट वर लिहिलो गेलो विराट तेंडुलकर कडसून 2 चेंडूंचो खेळ झालो समाप्त धावसंख्या स्थिरावली फक्त 1 रनसावर। बॉलिंग मार्कवर विन्सी ज्या विन्सीन फलंदाजी करताना आपल्या संघासाठी 3 धावा जमवले तो विन्सी बॉलिंग मार्कवर 3रो चेंडू घेऊन येता। पहिलो चेंडू रोहितसाठी बॅटची कट घेऊन गेलो की काय आवाज तर इलो आणि पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेन लागलेला पहिलाच कलाम पहिलो खेळाडू तंबूच्या दिशेन रोहित बाद संघाची धावसंख्या फक्त 1 असताना। थँक्यू डीजे। टॉस जिंकलेलो खर्रेम बॉईज पर्वरी संघान टॉस जिंकून प्रतिस्पर्धी संघाक बॅटिंग देण्यात ठरवलेला प्रतिस्पर्धी संघाक लवकर आवरायचा पण 74चो डोंगर उभं रावलो यवजलेला साधा तर दळीदार की त्या बादात ह्या मालवणी म्हणीची अगदी सुरुवातीकच आठवण इली। इनिंग संपल्यानंतर 74चो डोंगर झालो आणि तेव्हा आठवला चुडीन वाघ घरात बोलवणा ह्या मालवणी म्हणीची आहे
केला तुका आणि झाला माका असा वाटाक लागला. टॉस जिंकानंतर बॅटिंग घेऊची त्या जागेवर घेतलेली फिल्डिंग 74चं उभं रावलो डोंगर. पण 75चं डोंगर जर पार करूचो असत तर अनंत मांद्रेकर आणि त्याला साथ देण्यासाठी इलेल्या विकासवर मोठी जबाबदारी असा. दुसऱ्या बाजून मोठी बॅटिंग अजून शिल्लक असा खर्रेम बॉईज परवरी संघाकडे. एकापेक्षा एक नावाजलेले फलंदाज आणि फलंदाजांचो ताफो. फक्त आज ह्यो तोपखानो गरजण्याची गरज असा खर्रेम बॉईज परवरी संघासाठी. 3 चेंडूंचो खेळ झालो विन्सीच्या समाप्त. 3 बॉलमध्ये फक्त 1 रन विन्सीन खर्च केलो आणि लावलेला 1 कलाम. मोठी सुरमाई जाळ्यात आटक्याचो पेटको जेका म्हटलं जातं असो रोहित तंबूच्या दिशेन वैयक्तिक 0 रन्सावर. चौथो चेंडू असतलो विन्सीचो. परत एकदा फटको तर मोठो फसलेलो फटको क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू आणि सलग 2 चेंडूवर 2 कलमा लावली विन्सीन. 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद. धावसंख्या फक्त 1 रन्सावर. आणि पॉसिबल हॅट्रिक विन्सी. मोलेमच्या मैदानावर आपण पहिली हॅट्रिक बघितलेली रुपेश गावकरची विकेट हॅट्रिक संगम संघासाठी. आज सीएम ट्रॉफीचो अंतिम दिवस आणि या अंतिम दिवशी विकेटची पहिली हॅट्रिक करण्याची संधी विन्सी तुझ्यासाठी इली. आणि पॉसिबल हॅट्रिक विन्सी. मेन्शन बॉय चिवोलीम संघाकडून खूपच टिचून गोलंदाजी. सलग 2 चेंडूवर 2 विकेट. पहिल्यांदा रोहित आणि त्यानंतर विकास बाद. न्यू बॅटर अनिकेत स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर विन्सी. हॅट्रिकचा चेंडू लाख मोलाचा चेंडू. 3ऱ्या चेंडूवर विकेट. 4थ्या चेंडूवर विकेट. 5वं चेंडू घेऊन विन्सी येतलो न्यू बॅटर अनिकेत साठी. हॅट्रिकचा चेंडू मिड विकेटच्या दिशेन. फटकोस खूप सुंदर. 1 रन्स मिळण्याची शक्यता. 1 रन्स फक्त पूर्ण झालो आणि 1 रन्सान धावसंख्या स्थिरावली 2 रन्सावर. डबल नेल्सन जे का म्हटली जातं आंतरराष्ट्रीय पंच डिकी बर्ड सरांनी प्रसिद्ध केलेली धावसंख्या. जी धावसंख्या कसोटीमध्ये आवर्जून आपण बघितली असलेली 1 बाद 11 किंवा 1 बाद 111, 2 बाद 22 किंवा 2 बाद 222 देखा नेल्सन फिगर म्हटली जायची. आणि जेवढे विकेट असायचे तेवढे उडीए डिकी बर्ड सरांकडून बघितलेले काही जुन्या प्रेक्षकांका नक्कीच आठवत असलेले. धावसंख्या फक्त 2 रन्सावर. शेवटचा चेंडू पुढे सरसावत मारलेला फटको कव्हरच्या दिशेन. नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. चेंडू अडवता थ्रो करता तोपर्यंत 2 रन आणि ह्या 2 रन्सांनिशी पहिल्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. 6 ओव्हरीमध्ये 75चो पाठलाग करताना खर्रेम बॉईज परवरी संघ थोडसं अडचणीत. 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 4 रन्सावर. एकापेक्षा एक नावाजलेले खेळाडू आज दुर्णय संघाकडून. शिवोलीम मतदारसंघातून शुभम झा यांनी नुकताच बोरीमचा मैदान बोरीमच्या प्रीमियर लीग साठी गाजवला. त्याच्यासोबत असणारो रजत कुडाळकर ज्यांनी 17 रन्स काढले आज शिवोलीम संघासाठी. ज्या रजत कुडाळकरने 2021 महाराष्ट्रातली एक मानाची स्पर्धा प्रिन्स समादेवी चषकाच्या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजाचं नाव आपल्या नावावर केला, बक्षीस नावावर केला. तो रजत आज 17 रन्सावर. दुसऱ्या बाजून खर्रेम बॉईज परवरी संघाकडून संजित कांदोळकर विकेट किपिंग करताना गेल्याच आठवड्यात मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीचा उत्कृष्ट विकेट किपर संजित. दुसऱ्या बाजून अनंत मांद्रेकर सलामीसाठी बॅकबोन ऑफ आरवी क्रिकेट. गोवन क्रिकेटचा आधारस्तंभ जे का म्हटलं जातं असो अनंत मांद्रेकर ह्या एकापेक्षा एक नावाजलेल्या खेळाडूंमध्ये चालू असलेलो सामनो. राखू कोरगावकर बॉलिंग मार्कवर. फ्लोर 1 चेंडू. पहिलो चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू. कव्हरच्या दिशेने मारलेलो कच्च्या फटक्याची आठवण करून देणारा चेंडू. गेली अनेक वर्ष गोवा राज्याच्या गोलंदाजीचा वलय ज्या खेळाडूच्या मागे असा एक गुणवान खेळाडू राकेश कोरगावकर उर्फ राखू. पुंडलिक कोरगावकर उर्फ राकेश एक गुणवान खेळाडू. फक्त गोवापुरतो मर्यादित नाही तर गोवा बरोबरच महाराष्ट्राची सुद्धा अनेक मैदाना ज्या गोलंदाजांनी गाजवली असो राखू बॉलिंग मार्कवर. पहिलो चेंडू खूपच सुंदर. पहिल्या चेंडूवर फक्त 1 धाव. धावसंख्या स्थिरावलेली फक्त 5 रन्सावर. अनिकेत द बॅटर स्ट्रायकर नेट. धावसंख्या फक्त 5. अजून 70 रन्सांची गरज. परत एक स्लोअर 1 चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू होतो. मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. फक्त 1 रन्स मिळालो. पहिल्या 2 चेंडूवर
राखूचे आपण स्लोअर वन बघितले, इंग्रजीत जे का स्लोअर वन म्हटलं जाता, गती परिवर्तन जे का हिंदीत म्हटलं जाता, आणि मालवणीत जर सांगायचा तर रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर. राखू कोरगावकरचे 2 स्लोअर वन अगदी असरदार, 2 चेंडूवर फक्त 1-1 रन्स, धावसंख्या अर्ध्या डझनावर 6 रन्सावर. अनंत मांजरेकर स्ट्रायकर यांच्या रिशेन, ज्या अनंत मांजरेकरच्या फलंदाजीवर सगळा भविष्य अवलंबून असा खर्रेम बॉईज परवरी संघाचा. बॅकबोन ऑफ गोवन क्रिकेट अनंत मांजरेकर ऑन स्ट्राईक. परत एक स्लोअर वन चेंडू, बीट झालो अनंत मांजरेकर सारखो कसलेलो खेळाडू, उरलेला काम विकेट किपर करता पूर्ण. चेंडू रवलो मेडन, निर्धाव रवलेलो चेंडू. ज्या राखू कोरगावकरचा समालोचन कक्षातून आपण कौतुक ऐकला, त्या कौतुकात साजेशी कामगिरी करताना राखू कोरगावकर. धावसंख्या फक्त 6 रन्सावर. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. टार्गेट 75 रन्सांचा. हे मात्र थोडंसं फास्टर वन चेंडू होतो, वेगवान चेंडू टाकण्याच्या नादात बॅटच्या मधोमध चेंडू आखाण्याच्या पहिला आडी, टांगा पलटी, घोडे फरार, षटकार डायरेक्ट चंद्रार. षटकारांची धावसंख्या 1 डझनावर येऊन स्थिरावली 12 रन्सावर. अनंत मांजरेकर सुद्धा आपल्या नावारूपाक आणि कॉमेंट्री बॉक्स मधल्या समालोचनाच्या कौतुकाक साजेशी कामगिरी स्ट्रायकर यांच्या दिशेन. परत एक स्लोअर वन चेंडू, परत एकदा फटको मोठो, आखांड्या पार, डायरेक्ट चंद्रार, सलग दुसरं षटकार. धावसंख्या 1.5 डझन 18 रन्सावर. सीएम ट्रॉफी 80,000 खेळाडूंनी रंगलेली ही स्पर्धा. गोवा राज्याचो एक मोठो उत्सव. गोवा राज्याचो हे उत्सव, ही जत्रा गजर जैताचो, गोयच्या हिताचो. राखू कोरगावकर थोडीशी महागडी गोलंदाजी, अर्थात समोर असा तो अनंत मांजरेकर. सलग 2 षटकारांची आतषबाजी. धावसंख्या 18, 18 for 2. राखू परत एकदा ह्या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू घेऊन अनंतसाठी. परत एक स्लोअर वन चेंडू होतो, पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेन. बघता बघता चेंडू आखांड्याच्या पहिला आडी. या चौकारांनीशी दुसऱ्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. 75 रन्सांचा पाठलाग करताना खर्रेम बॉईज परवरीम संघ मेन्शन बॉईज शिवोलीम संघाच्या विरुद्ध धावसंख्या स्थिरावलेली. डबल नेल्सन, 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा, 22 for 2. खर्रेम बॉईज परवरी संघ टार्गेट असा 75 रन्सांचा. मालवणीत एक म्हण असा, दिवस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस काती. जर कापूस कातूचो असा तर चांदणा पडापर्यंत वाट बघताने, सामनो जर जिंकाचो असा तर ओव्हरी संपापर्यंत थांबताने. टार्गेट खूपच मोठा असा 75 रन्सांचा. आणि ह्या चेस करण्यासाठी आता अगदी मोजके चेंडू तुमच्यासाठी शिल्लक रावले. 24 चेंडूंचो खेळ शिल्लक. धावसंख्या स्थिरावलेली 22 रन्सावर. तिसऱ्या ओव्हरीची सुरुवात घेऊन परत एकदा विन्सी बॉलिंग मार्कवर. फटकोदार सुंदर मिड विकेटच्या दिशेने. बघता बघता चेंडू आखांड्याच्या पहिला आडी. पंचांचो इशारो षटकाराचो. आणि या षटकारांची धावसंख्या स्थिरावली 28 रन्सावर, 28. अनंत मांजरेकरच्या षटकाराबरोबरच अनिकेतचं पहिलं षटकार सुद्धा बघूक मिळालो. फ्लॅट सिक्स बघूक मिळालो विन्सी बॉलिंग मार्कवर. लिओनार्ड द विन्सी, जगप्रसिद्ध चित्रकार, तुमका सगळ्यांका माहिती असतलो. आज मैदानावर आपल्या संघासाठी विजयाचा चित्र काढण्याचा इरादो असा बॉलर विन्सीचो. परत एकदा फटको मिड विकेटच्या दिशेने. परत एकदा गॅप मध्ये चेंडू जाता जाता शेवटच्या क्षणी खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा या खेळाडून वाचवले. फक्त 1 रन्स आणि 1 रनचा धावसंख्या 29 रन्सावर. विन्सी पहिले 2 चेंडू थोडेसे महागडे. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर सिंगल, स्ट्राईक रोटेट, ज्याका सेन्सिबल क्रिकेट म्हटलं जाता. परत एकदा अनंत मांजरेकर स्ट्रायकर यांच्या दिशेने. ज्या अनंत मांजरेकरने सलग 2 षटकार आणि त्यानंतर एका चौकाराची आतषबाजी केली. मुगड्यान रेच काढणं म्हणजे काय असता, फाव कुटणं म्हणजे काय असता, ह्या मालवणी म्हणीचो अर्थ आपल्या बॅटिंग मधून दाखवलो तो अनंत मांजरेकर स्ट्रायकर यांच्या दिशेने.
क्वार्टर फायनलच्या सामन्यात 11 चेंडूत 21 धावांची बहारदार कामगिरी करणारो अनंत मांद्रेकर स्ट्रायकर यांच्या दिशेन खोलवर टप्प्याचा चेंडू होतो, फटको मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही, चेंडू राहुलो मेडन. धावसंख्या स्थिरावलेली फक्त 29 रन्सावर. प्रत्येक मेडन चेंडू, प्रत्येक डॉट बॉल सामन्याचा निकाल ठरवताना मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणा याचा जसं उपयोग नसता, अगदी तसंच क्रिकेटच्या मैदानावर डॉट बॉलचा उपयोग नसता बॅट्समनच्या दृष्टीने. फटको मारण्याचा परत एकदा प्रयत्न, परत एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली ती मात्र 29 रन्सावर. खूपच सुंदर गोलंदाजी विन्सीची, ज्या विन्सीन पहिल्या ओव्हरीत सलग 2 कलमा लावली. कलाम लावणं म्हणजे काय असता, 10.5च्या मालिकेत अण्णा नायकामुळे एक वेगळो अर्थ, वेगळी म्हण कोकणी मालवणी भाषेत मिळाली. ती 2 कलमा लावणारो विन्सी बॉलिंग मार्कवर खूपच सुंदर नियंत्रित गोलंदाजी. लॉंगॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. अनंत मांद्रेकरला समाधान मानूचा लागला फक्त 1 रन्सावर आणि 1 रन्सांची बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येत फरक पडलो. 30 रन्सापर्यंत येऊन धावसंख्या स्थिरावली. 75 रन्सांचा पाठलाग, अजून 45 रन्सांची गरज. शेवटच्या फक्त 19 चेंडूंचा खेळ शिल्लक. एक षटकार मारणारो अनिकेत स्ट्रायकर यांच्या दिशेने विन्सीच्या स्पेलचो सांगता करणारो शेवटचा चेंडू. फुलटॉस चेंडू, पाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बघता बघता चेंडू आखाड्याच्या पहिला आडी, टांगा पलटी, घोडे फरार षटकार आणि या षटकारांची धावसंख्या स्थिरावली 3 डझनावर 36 रन्सावर. पाठलाग करूचो असा 75 रन्सांचो खर्रेम बॉईज परवरी संघाक पहिल्या 3 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 36 रन्सावर. अजूनही बरोच मोठो पल्लो गाठूचो असा 3 ओव्हरींचो खेळ शिल्लक. 18 चेंडूत 39 धावांचो पाठलाग. खर्रेम बॉईज परवरी संघ करता की ह्या धावांचो बचाव करून अश्वी बॉईज मडकई संघासमोर फायनल खेळण्यासाठी मेन्शन बॉईज चिवोलीम संघ पात्र ठरता हे सांगण्यासाठी डीजेच्या गाण्यानंतर मायक्रोफोनवर जय भोसले सर. हेलो, थैंक यू डीजे, थैंक यू बदल. एक बड़े टोटल का पीछा करना, 75 रनों का पीछा निर्धारित 6 ओवर में, और जिस तरह से बल्लेबाजी हो रही है, अब आधे ओवरों का खेल समाप्त, आधे रन लगभग बन चुके हैं और आधे ओवरों का खेल अभी भी बाकी और आधे रन अभी भी बनाने हैं. आधा अधूरा काम क्रिकेट में राज नहीं आता. देखना है गेंदबाजी के मोर्चे पर विनायक, देखना है विनायक को सिद्धि प्राप्त होती है, नायक बनते हैं, गजानन प्रसन्न होते हैं. देखने वाली बात. अनंत मांद्रेकर का एक भाई बेहतरीन स्ट्रोक जरूर मिड विकेट की दिशा में, खिलाड़ी वहां पर तैनात, सिंगल निकला और सिंगल के साथ साथ टोटल पहुंचा अब जो कि 37 रन, यानी कि और 38 रनों की आवश्यकता और गेंदे बाकी है मात्र 17 यानी कि खतरा. देखना है खतरा किसके लिए है, परवरीम या सिवोलिम को. ये दूसरा सेमीफाइनल का मुकाबला सीएम ट्रॉफी 2021 में. फुल टॉस डिलीवरी, हवा में गेंद, गैप में से गेंद, गोली के रफ्तार से सीमा रेखा पार, सीएम ब्रांडेड सिक्सर. थैंक यू डीजे. अनिकेत कोरगांवकर, हमेशा कहा जाता है इनकी बल्लेबाजी देखकर लगता है डर, वो है अनिकेत कोरगांवकर. ये बेहतरीन गेंद परिवर्तन के तौर के ऊपर चका दिया था पूरी तरह से बल्लेबाज को. एक छक्का जरूर खाया है लेकिन तुरंत वापसी की अपने टीम के लिए. छक्के के बदले टोटल जो कि पहुंचा अब 43 रन स्कोर बोर्ड पर. मैच में अभी भी जान बाकी. यॉर्कर लेग की गेंद इस बार खेल दिया है, फिर एक बार मिड विकेट की दिशा से खिलाड़ी जब तक आए गेंद को फील्ड करे, एक सिंगल निकलता हुआ टोटल अब पहुंचा 44 रन 44. अनंत मांद्रेकर अब स्ट्राइक पर. अनंत मांद्रेकर सिंधुदुर्ग जिले में हर एक मैदान के ऊपर जिनकी बल्ले के कारनामे हमने कई बार देखे हैं, हारी हुई बाजी को पलटने की क्षमता इस खिलाड़ी में है. वही मैदान के बीच में वन मैन आर्मी, एक खिलाड़ी सेना बराबर मैदान के अंदर.
और इस बार आड़े बल्ले के साथ खेलने की कोशिश, गेंद बल्ले के ऊपर लगी नहीं, लेकिन प्रयास जारी है अपने टीम के लिए मैच जितवाने के लिए। लेकिन दूसरे सिरे से देखा जाए, अनुभव से भरे हुए राकू कोरगांवकर के छत्र छाया में पली हुई ये टीम और युवा गेंदबाजी करते हुए विनायक, एक छक्का लगा है लेकिन उसके बावजूद ठीक ठाक गेंदबाजी अपने टीम के लिए करता हुआ, बल्लेबाज को बांध कर रखने की कोशिश करता हुआ। और लेकिन कब तक रोकोगे आप इस तूफान को, इस आंधी को? इस छक्के के साथ ही 50 रन भी पूरे होते हुए यहां पर, और अब ये 4 ओवरों का खेल लगभग समाप्त होता हुआ। 12 गेंदों का खेल अभी भी बाकी है और 12 गेंदों में जीतने के लिए और 25 रनों की है आवश्यकता। थैंक यू डिट से 12 गेंदों का खेल बाकी और हर एक ओवर, रुपेश देसाई, हर एक ओवर 2.5 लाख का है। हमने 2.5 किलो का हाथ सुना था, लेकिन ये एक ओवर 2.5 लाख का है। देखना पड़ेगा 12 गेंदे और ये 25 रन क्या मैच में वापसी करेगी? क्या जिस तरह से बल्लेबाजी है आखिरी ओवर की आखिरी गेंद तक चला जाएगा मुकाबला? अनिकेत स्ट्राइक पर और गेंदबाजी के लिए रुद्रेश आते हुए। ये अच्छी गेंद परिवर्तन के तौर के ऊपर टिप्पा गिरने के बाद थोड़ी सी नीचे रही, बाकी का काम पूरा कर दिया विकेट कीपर ने। रुद्रेश एक चतुरस्थ गेंदबाज है, कई बार इनकी गेंदबाजी हमने देखी है कई मैदानों के ऊपर, और वही कसा और बड़ी गेंदबाजी करनी है। 11 गेंदे और अब मात्र 25 रनों की है जरूरत। ओ ये गेंद भाई तोहफा है, शायद ये नींद से उठ जाते अनिकेत, चाय पीते, अखबार पढ़ते और उसके बाद छक्का लगा देते। ऐसी गेंद डीजे। थैंक यू डीजे। इस छक्के के बारे में बादल मैं इतना ही कहना चाहूंगा, इस छक्के को देखकर ऐसा लगता है अनिकेत ने मारा कम और घसीटा ज्यादा। एक लाजवाब स्ट्रोक, देखते ही बना हवा से बातें करती हुई गेंद, सीमा रेखा पार, आसमानी और सुल्तानी छक्का इस मैदान के बीच में। टोटल अब पहुंचा अब तक 56। और ये तो जल्दी में है, ये है तोहफा और पिच डिलीवरी सीधी कमेंट्री बॉक्स के ऊपर से, रोक सके तो रोक लो। डीजे 62। थैंक यू डीजे। अब 9 गेंदों का खेल बाकी और जीतने के लिए 13 रनों की है आवश्यकता। क्या मुकाबला है, कहां से मुकाबला कहां करवट बदल लेता है। इसलिए तो अक्सर कहा जाता है कि जब तक आखिरी गेंद डाली ना जाए, जब तक आखिरी रन चुराया ना जाए रुपेश, तब तक कुछ भी कहना गलत माना जाता है। और ये क्रिकेट में हमने अक्सर देखा है, और जिस तरह से गेंदबाजों की पिटाई हुई है ना, वो पुराना डायलॉग याद आ जाता है, बकरे की मां कब तक खैर मनाएगी, कटना तो आखिर बकरे को ही पड़ता है, चाहे सूरा गर्दन के ऊपर रखो या गर्दन सूरे के ऊपर। और ऐसा मैदान होना और पाटा मैदान हो तो गेंदबाज को भाई पीटने का मौका ही मौका। और अब 9 गेंदे और 13 रन, ये है लेखा जोखा इस मुकाबले का। और अनिकेत स्ट्राइक पर, और इस बार ऑफ स्टंप से बाहर कट कर दिया, थर्ड मैन की दिशा से गेंद जमीन को चूमती हुई सीमा रेखा पार। पहले 2 शॉट में थी ताकत, इसमें है नजाकत, बल्ले की सही नसीहत। 4 रन के साथ
66 सिर्फ 9 रनों की है आवश्यकता ये मुकाबला जीतने के लिए। बेहतरीन बल्लेबाजी अनिकेत की, 8 गेंदे और 9 रन पूरी तरह से एक तरफा बना दिया है इस ओवर में अनिकेत ने इस मुकाबले को। यॉर्कर लिंक की गेंद इस बार खेल दिया जमीन के सारे मैदान के दिशा में, काफी देर के बाद सिंगल निकला है और सिंगल के साथ टोटल अब पहुंचा जो कि 67 रन, यानी कि अब 7 गेंदों का खेल बाकी है और जीतने के लिए 8 रनों की है जरूरत। क्या यह मुकाबला आखिरी ओवर के आखिरी गेंद तक चला जाएगा? क्या सेमीफाइनल में सुपर ओवर देखने का मौका मिलेगा? ये दर्शकों की आस है इस मैदान पर, लेकिन देखना है ये गेंद। ओहो, ये तो भाई रुकने का नाम नहीं लोगे। सुपर ओवर की बात आपने की क्या? आपके लिए ये है तोहफा 6 रनों का, और समाप्त होता हुआ ये 5वां और टोटल पहुंचा अब 73 रन, 73, और जीतने के लिए मात्र 2 रनों की है जरूरत, गेंदें बाकी है मात्र 6। डीजे आप थैंक यू डीजे। एक ओवर मैच को किस तरह से पलट सकता है ये आपने देखा। रुद्रेश के इस ओवर में निकले 3 छक्के 1 चौका, टोटल निकले 23 रन। अब बचे हैं 6 गेंदे और 2 रन, यानी कि इसके बारे में हम हमेशा कहते हैं हाथी चला गया है और पूंछ बाकी है। लेकिन क्रिकेट में अक्सर हमने बहुत कुछ होता हुआ देखा है। देखना है क्या 6 गेंदों में 2 रन बनाने के लिए ये आखिरी गेंद तक चला जाएगा मुकाबला। और इस बार खेल दिया है, सिंगल तो जरूर निकलेगा। शॉर्ट मिड विकेट के स्थान से खिलाड़ी आए, अब स्कोर लेवल हो चुका है और लगभग एक दरवाजा खोल लिया है यहां पर फाइनल की दिशा में। परवरिम की टीम यहां पर, और ये शायद और इसके साथ इस मुकाबले को जीतकर सीएम ट्रॉफी 2021 के दूसरे फाइनलिस्ट टीम बन चुके हैं खर्रेम बॉयज परवरिम की टीम। क्या बेहतरीन बल्लेबाजी अनिकेत ने बनाए, अभिजीत 45 रन और 41 रन, और अनंत मांद्रेकर ने बनाए अपने टीम के लिए 4 छक्के और 1 चौके की मदद से 35 रन, और जिनके बल्लेबाजी के वजह से यहां पर ये मुकाबला आसानी से जीता। 2 विकेट जल्दी गंवाए, विंसी ने 2 सफलताएं अर्जित कर दी थी, लेकिन उसके बाद पीछे मुड़कर देखा नहीं, गेंदबाजों की पिटाई जारी रखी अनंत मांद्रेकर और अनिकेत कोरगांवकर ने। आता एक आसनावर लंच ब्रेक असतलो, सारखी 45 मिनिट्स ब्रेक, आणि 3 सारखी एक्झॅक्ट वुमन्स फायनल स्टेट लेवलाची वुमन्स फायनल जातली सारखी 3 आणि 4 वराचेर ग्रँड फिनाले गोंयच्या इतिहासातली सगळ्यात व्हडली स्पर्धा, क्रिकेटीचो व्हडलो उत्सव या गोंय राज्यात परवरी मतदारसंघ आणि मडकय मतदारसंघा भितर जातली। ग्रँड फिनाले 8 ओव्हरीची मॅच असतली आणि आम्ही ऑलरेडी सांगला त्या भशेन 4 प्लेयर तुम्ही भायले घेवचे शकता। नॉर्थ गोवाचे नॉर्थ गोवन टिमीन घेवपाचे, साऊथ गोवाचे साऊथ गोवन टिमीन, पूण ते प्लेयर सीएम ट्रॉफीक रजिस्टर आसपाक जाय। ऑलरेडी डिस्ट्रिक्ट नाल्या मतदारसंघ लेवलाचेर खेळलेले प्लेयर आसपाक जाय आणि 5:30 वरांचेर क्लोजिंग सेरेमनी जातली आणि आमचे मुखेल सोयरे तुमचे आमचे गोरगरीब जनतेचे आमचे लाडके मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत यांच्या हस्ते 13 इव्हेंट जे 2 महिने चालले, जवळजवळ 40 मतदारसंघातल्यान 80,000 रजिस्ट्रेशन आयली आणि 80,000 यूथ या सीएम ट्रॉफीक पार्टिसिपेट जाल्ले। तेजी आज सांची 5:30 वरांचेर सांगता जातली। आमचे सीएम ट्रॉफीचे ज्यांची संकल्पनेन ही सीएम ट्रॉफी घडली, आमचो गोंया
राज्याचा सुपुत्र डॉक्टर प्रमोदजी सावंत आणि आमचे युवा मोर्चाचा अध्यक्ष बाप समीर माद्रेकर, तसंच जनरल सेक्रेटरी अखिल पर्रीकर, आमचं क्रिकेटीचं कन्व्हेयर रोहन गावस देसाई, तसंच आमचं साऊथ गोवाचं अध्यक्ष बाप शुभम नार्वेकर आणि नॉर्थ गोवाचं अध्यक्ष उर्वेश रेडकर, तसेच 40 मतदारसंघाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष, 40 मतदारसंघाचे कन्व्हेयर, को कन्व्हेयर आणि टेरराईट इव्हेंटाची पुराय टीम आज हांगासर सांची 4 वरांचेर साक्ष करतली. गोंयच्या इतिहासातली सगळ्यान व्हडली फायनल, जी आज पर्यंत अशी फायनल कोणीच पळोवंक ना आसतली, अशी भव्य रकमेची, जेका प्राइज आहा कॅश ऑफ रुपीज 5 लाख आणि रनर्स अप आसा 3 लाख. 4 वरांचेर ही हांगासर फायनल जातली. कॅप्टन ऑफ परवरी मतदारसंघ आणि कॅप्टन ऑफ आमचो मडकयकार आसा. कितले तुमकां इश्यूज आहा, क्वेरीज आसा जाल्यार आतांच येवन क्लियर करपाच्यो. सारकी 4 फायनल स्टार्ट जातली. तुमचे प्लेइंग 11 4 वरांचेर हाडून आमकां हांव मागता वुमेन कन्व्हेनर सुकन्या हांगा येवच, कॉमेंट्री बॉक्सार येवपाचें. चार वरांचेर हांगासर रिपोर्टिंग टाइम हा फायनलीचो. हांव दोन्ही कॅप्टन ऑफ परवरी मतदारसंघ आणि कॅप्टन ऑफ मडकय मतदारसंघ समज हांगा आसत. तुमचे कितें क्वेरीज आसत जाल्यार कॉमेंट्री बॉक्सान येवन आमचो क्रिकेटीचो कन्व्हेयर रोहन गावस देसाई हा, तेच्या कडेन संपर्क सादचो. सो सारखे 3 वरांचेर आमी परत मेळया. एक 45 मिनिट्साचो लंच ब्रेक आसतलो. फर्स्ट फायनल जातली ती वुमन्स फायनल जातली. सो 4 वरांचे तुम्ही ग्रँड फिनाले पळयतले. हांव सगळ्या प्रेक्षकांक, गोंय राज्याच्या सगळ्या क्रिकेट प्रेमीक येवकार दिता हांगासर ग्रँड फिनालेक. 3 वरांचेर जातली वुमन्स फायनल आणि 4 वरांचेर मेन्स फायनल. गोंयच्या क्रिकेटीक उत्सवाची एक ग्रँड फायनल. डॉक्टर प्रमोदजी सावंत हेच्या संकल्पनेन टोटल 80,000 भुरगे ह्या सीएम ट्रॉफीक पार्टिसिपेट जाले आणि लास्ट